आखाती युद्धाचे पडसाद मुंबईच्या खाद्य संस्कृतीवर उमटले। दादरमधील प्रसिद्ध इराणी हॉटेलमध्ये सध्या केवळ एकच सिलेंडर शिल्लक आहे। पुरवठा न झाल्यास हॉटेल बंद करण्याची वेळ मालकांवर आली आहे। गॅस अभावी मुंबईतील पर्यटन आणि हॉटेल उद्योगाचं मोठं नुकसान होण्याची भीती वर्तवली जाते। थेट जाऊया दादर परिसरात। त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर उपस्थित आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकी काय स्थिती आहे। आखाती देशामध्ये अमेरिका, इराण, इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू आहे। या युद्धाच्या झळा आता भारतापर्यंत येऊन पोहोचल्यात आणि तेही थेट मुंबईमध्ये। मी सध्या हिंदमाता परिसरामध्ये उभी आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी सगळ्यात जुनं आणि वर्दळ असलेलं एक हॉटेल आहे, जे अत्यंत जुनं हॉटेल म्हणून मानलं जातं। मॉडर्न टाइम रेस्टॉरंट या ठिकाणी सध्या आपण आलेलो आहोत आणि आपण बघतोय की या हॉटेलमध्ये सध्या एक वेगळी परिस्थिती बघायला मिळते। आता ज्या पद्धतीचं खरं तर युद्ध सुरू आहे आणि युद्धामुळे गॅस जे आहे त्याचे लिमिटेशन्स आलेले आहेत, कमर्शियल गॅस मिळत नाहीयेत। काय सध्या परिणाम हॉटेल व्यावसायिकावर आहे? सध्या दर वाढवा लागली। याचे दर वाढवल्यामुळे कस्टमर पण नाहीत। पूर्ण हॉटेल आता खाली आहे। बघताय तुम्ही, हॉटेल पूर्ण सगळं खालीच आहे। कस्टमर परिस्थिती याच्या आधी तर कधी नव्हती, आधी नव्हती कधी। आतापासून 1-2 दिवस झालं स्टार्ट असं झालंय, सुरुवात झाली। आता तुमच्याकडे गॅस आहे का? काय परिस्थिती आहे? जास्त लिमिटेड गॅस आहे। आता जस्ट जर संपलं तर बंद करून ठेवावं लागेल हॉटेल। एकच गॅसची टाकी आहे? टाकी आहे। तुम्ही संपर्क साधला गॅस मिळवण्यासाठी? साधला पण भेटलं नाही ना। लिमिटेशन आहे, मिळतात की आता गॅस आपल्याकडे नाही आहे, थोड्या दिवसानंतर भेटेल। गॅस जे आहे ते अगदी लिमिटेड आहे। गॅसची एकच टाकी आहे आणि ही टाकी संपल्यानंतर या ठिकाणी अन्नपदार्थ बनवले जाणार नाही, अर्थात त्यामुळे हे हॉटेल जे आहे ते बंद करावं लागणार, अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी बघायला मिळते। कॅमेरापर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।